नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई समर्थ मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये 8वीच्या वर्गातील मॅथमॅटिक्स या विषयातील चॅप्टर नंबर 9 जे आहे डिस्काउंट अँड कमिशन या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 9.2 चा स्टडी आपण करणार आहोत. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 9.2 हा कमिशन अँड रिबेट या दोन टॉपिकवर आधारलेला आहे. याच्यामध्ये कमिशन म्हणजे काय ते आपण आता सुरुवातीला समजून घेणार आहोत. कमिशन म्हणजे मित्रांनो की एखादी मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी असेल, एखादी उत्पादन तयार करणारी एखादी कंपनी असेल, एखादी वस्तू तयार करणारी असेल, त्यांचा माल विकण्यासाठी ते काही व्यक्ती हे कमिशन तत्वावर लावत असतात. कमिशनमध्ये तुम्हाला जितक्या प्रकारात त्यांची क्वांटिटी विक्री झाली तितक्या प्रमाणात त्यांना कमिशन त्या वस्तूंवर दिलं जातं. एक क्वांटिटी विकल्यानंतर 10%, 5% काय कमिशन असेल, 2% अशा प्रकारे ठरलेलं असेल, त्यानुसार त्यांना कमिशन मिळतं आणि त्यानुसार ते जितकी क्वांटिटी तुम्ही दिवसभरामध्ये विकाल तितक्या प्रमाणात तुम्हाला ते त्या कमिशननुसार त्या दिवसाचा पगार त्या व्यक्तींना मिळत असतो. कमिशन या तत्वावरती त्या व्यक्तींना लावलं जातं. किंवा एखादी घर असेल, शेतजमीन असेल, यांच्यात सुद्धा जर विकायची असेल आपल्याला किंवा घ्यायची असेल तर जो एक मधला व्यक्ती असतो त्याला आपण दलाल म्हणतो, तो सुद्धा कमिशन तत्वावरती हे व्यवहार हे घडवून आणत असतो. याच्यातील नंबर 2 चा जो टॉपिक आहे मित्रांनो रिबेट. हा रिबेट जो आहे तो की समजा तुम्ही खादी ग्रामोद्योग आहे, हिमोग्लोबिन शॉप असेल, हँडीक्राफ्ट सेलिंग सेंटर असेल, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे हे ग्रुप मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये वेगवेगळ्या एखाद्या कार्यक्रमानिमित्त, एखादी स्पेशल ऑकेजन निमित्त एक प्रकारचा अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट ते त्यांच्या तयार झालेल्या मालावरती ठेवत असतात. तर त्याला एक प्रकारे प्रमोट करण्यासाठी की कस्टमरला प्रमोट करण्यासाठी अशा प्रकारचं, जसं की आपण गांधी जयंती असेल समजा, तर गांधी जयंतीच्या वेळेस खादी टेक्स्टाईल हे जे आहेत हे काय करतात, डिस्काउंट एक प्रकारे जाहीर करतात की लोकांनी खादी वापरावी. लक्षामध्ये त्यासाठी ते एक प्रकारे डिस्काउंट जाहीर करत असतात. डिस्काउंटला त्यांच्या भाषेत आपण एक प्रकारे रिबेट असं त्याला नाव दिलेलं आहे. प्रॅक्टिस सेट 9.2 मधील एक्झाम्पल आपण आता सोडवणार आहोत. त्याच्यातलं नंबर 1 चं एक्झाम्पल पहा. John sold books worth ₹4,500 for a publisher. For this, he received 50% commission. Complete the following activity to find the total commission John obtained. या उदाहरणात काय दिलं मित्रांनो की जॉन नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला एका पब्लिशरने पुस्तक विकायचं काम दिलेलं आहे. तर त्याला 4,500 रुपयाचे पुस्तकं विकायचे आहेत. त्यावेळेस त्याने जर विकले तर त्याच्यावर त्याला 15% कमिशन हे दिलं जाणार आहे. तर त्याला तुम्हाला किती टोटल कमिशन जॉनला मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. ती एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची मित्रांनो. यामध्ये पहा, आता सेलिंग प्राइस काय दिलेली आहे तुम्हाला की दिलेल्या पुस्तकांची ही सेलिंग प्राइस दिली मित्रांनो. ओके, सेलिंग प्राइस ऑफ द बुक दिलेली आहे 4,500 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ कमिशन दिले तुम्हाला 15%. रेट ऑफ कमिशन दिलेलं आहे 15%. आता कमिशन ऑब्टेन म्हणजे जॉनला किती कमिशन मिळेल ते काढण्यासाठी काय करायचं मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जी सेलिंग प्राइस आहे ती इथे लिहायची 4,500 सेलिंग प्राइस आणि 15% असल्यामुळे 15 डिवाइड बाय 100. पर्सेंटचा अर्थ डिवाइड बाय 100 करायचे. त्यानंतर याच्यामध्ये पहा मित्रांनो, छेदातले 2 झिरो आणि अंशातले 2 झिरो कट झाले. आता याच्यामध्ये 15 आणि 45 उरलेत. मग त्यांचा मल्टिप्लिकेशन पहा, 45 इंटू 15. यामध्ये मित्रांनो 15 5 जा 75, इथे 5 लिहायचे, कॅरी ऑन 7 लिहिले. नंतर 15 4 जा 60 आणि 60 मध्ये 7 ऍड केले तर इथे 67. अशा प्रकारे त्यांचा मल्टिप्लिकेशन आला 675. म्हणजे कमिशन जे जॉनला मिळालं ते पहा, कमिशन इक्वल टू 675 हे त्याला पूर्ण पुस्तक विकल्यानंतर त्याच्यावरती मिळणारं कमिशन असेल. प्रॅक्टिस सेट मधील नंबर 2 चं एक्झाम्पल पहा. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 बाय गिव्हिंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाउंट रिसीव्ड बाय रफिक. मित्रांनो, याच्यात काय दिलं आपल्याला की रफिकने काही फुलं असतील त्याच्याकडे, ते फुलं विकायचे आहेत त्याला. ते फुलं जो एजंटच्या मार्फत विकतोय मित्रांनो. त्यावेळेस त्याने 15,000चे फुलं विकले. त्यावेळेस त्याने एजंटला 4% कमिशन दिलं. फुलं विकण्याबद्दल कमिशन जे दिलं जातं त्याला एजंटला ते 4% याप्रमाणे त्याने दिलं. तर त्याला कमिशन हे किती द्यावं लागलं आणि त्याला फुलं विकल्यानंतर त्याला किती रक्कम मिळेल ते आपल्याला काढायचंय. मित्रांनो लक्षात घ्या, कोणतीही वस्तू जर आपल्याला समजा विकायची असेल
तर आपल्याला ज्या आपल्या मालाची जी किंमत असेल त्याच्यापेक्षा कमी किंमत आपल्याला मिळेल, कारण कमिशन हे त्या वस्तूच्या किमतीतून वजा होतं. लक्षात घ्या, एखादी वस्तू जर आपल्याला विकायची असेल तर सेलिंग प्राईसमधून दिलेलं जे कमिशन आहे ते वजा करायचं, आणि एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर सेलिंग प्राईस जी असेल त्या वस्तूची त्या किमतीमध्ये जे कमिशन असेल ते ॲड करायचं. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग याच्यामध्ये आपल्याला सोल्ड केलेलं आहे, फुलं विकलेले आहेत. मग आपण आधी सुरुवातीला कमिशन काढणार आहोत, आणि कमिशन काढल्यानंतर त्या अमाऊंटमधून जी सेलिंग प्राईस आहे त्या फुलांची विकलेली किंमत त्याच्यामधून जे कमिशन आहे ते वजा करणार आहोत. ती तुमची काय, रिसिव्ह बाय द रफिक, रफिकला मिळालेली जी किंमत आहे ती तुम्हाला ती मिळेल. मग आता दिलेल्या गोष्टी पहा मित्रांनो, याच्यामध्ये सेलिंग प्राईस दिली तुम्हाला. पहा फुलांची सेलिंग प्राईस काय दिली पहा, सेलिंग प्राईस इक्वल टू 15,000. ओके, ही फुलांची सेलिंग प्राईस दिली आहे आणि कमिशनचा रेट दिलेला आहे. पर्सेंटेज ऑफ कमिशन हे सुद्धा दिलेले आहे आपल्याला. पर्सेंटेज ऑफ कमिशन दिलेलं आहे मित्रांनो 4%. अशा प्रकारे ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. मग सुरुवातीला आपल्याला कमिशन काढायचं आहे. मग कमिशन इक्वल टू, फॉर्म्युला लक्षात ठेवा, कमिशन इक्वल टू सेलिंग प्राइस, कमिशन इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू पर्सेंटेज ऑफ कमिशन, मित्रांनो आता याची किंमत पाहूया. सेलिंग प्राइस आपल्याला दिलेली आहे 15,000 रुपीज इंटू कमिशन पर्सेंट आहे 4%. याचा अर्थ 4/100. 4%चा अर्थ 4 डिनॉमिनेटरला 100 घ्यायचा. आता न्यूमरेटर मधले 2 झिरो आणि डिनॉमिनेटर मधले 2 झिरो कट झाले. काय राहिलं मित्रांनो, इथे 115 शिल्लक राहिला आणि इकडे काय राहिला, 4 शिल्लक राहिला. ओके, यांचा काय करायचा, मल्टिप्लिकेशन. इकडे पहा आता 15 4 जा जर केले तुम्ही तर 60 होतील, आणि हा झिरो राहिलेला आहे तो झिरो ठेवून द्यायचा. 15 4 जा 60 आणि हा झिरो दॅट इज 600 हे त्याला मिळालेलं कमिशन असेल. पुढचा प्रश्न विचारला मित्रांनो की अमाऊंट रिसीव्ह बाय द रफिक. खाली लिहायचं पहा, अमाऊंट रिसीव्ह बाय द रफिक इक्वल टू काय करायचं, सेलिंग प्राइस मधून सेलिंग प्राइस मायनस डिस्काउंट. सेलिंग प्राइस मधून डिस्काउंट काय करायचं मित्रांनो, मायनस करायचं. सेलिंग प्राइस दिली तुम्हाला 15,000 मायनस डिस्काउंट आहे 600. ओके, याची सबट्रॅक्शन करायची मित्रांनो. आता याची सबट्रॅक्शन पहा, झिरो मधून झिरो गेला इथे झिरो येईल, झिरो मधून परत झिरो, इथे झिरोतून जात नाही, 10 घेतले, 10 मधून 6 गेले 4, कॅरी ऑन 1 येईल मित्रांनो. 5 मधून 1 गेला 4, आणि इथे 1 मधून 1 तसं लिहावं लागेल. ओके, याची सबट्रॅक्शन आली मित्रांनो 14,400. अशा प्रकारे मित्रांनो एजंट मार्फत रफिकने जे फुलं विकले त्याला जी मिळणारी रक्कम आहे, अमाऊंट रिसीव्ह बाय द रफिक इक्वल टू 14,400 रुपीज. यामधील नंबर 3 चं एक्झाम्पल पहा. अ फार्मर सोल्ड फूड ग्रेन फॉर 9,200 रुपीज थ्रू अन एजंट. द रेट ऑफ कमिशन वॉज 2%. हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट. मित्रांनो याच्यात काय दिलंय आपल्याला की एका शेतकऱ्याने जे अन्नधान्य असेल, ज्वारी बाजरी असं काहीतरी असेल, तर ते एजंटच्या मार्फत विकलेला आहे. तो जो माल आहे मित्रांनो फूड ग्रेन तो 9,200 चा विकलेला आहे, आणि एजंटला विकल्याबद्दल रेट ऑफ कमिशन दिले 2%. विकल्याबद्दल त्याला कमिशन दिले 2%. तर हाऊ मच अमाऊंट डीड द एजंट गेट, म्हणजे एजंटला किती कमिशन मिळेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. याच्यात फक्त कमिशन काढायचं आहे मित्रांनो. मग याच्यामध्ये सेलिंग प्राइस पाहता. सेलिंग प्राइस काय दिली आपल्याला, सेलिंग प्राइस उदाहरणामध्ये सेलिंग प्राइस दिली तुम्हाला 9,200. ओके, अशा प्रकारची सेलिंग प्राइस दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये कमिशनचं जे पर्सेंटेज आहे ते दिलेलं आहे. पहा मित्रांनो, कमिशन पर्सेंटेज इक्वल टू 2%. आपल्याला कमिशन काढायचं आहे मित्रांनो. मग खाली पाहता कमिशन इक्वल टू सेलिंग प्राइस
सेलिंग प्राइस इंटू कमिशन पर्सेंट इंटू कमिशन पर्सेंट. आता याच्यामध्ये मित्रांनो किमती टाकायच्या. सेलिंग प्राइस दिलेली आहे तुम्हाला. सेलिंग प्राइस दिले 9200 मल्टिप्लाय कमिशनचा रेट दिला 2%. 2% म्हणजेच 2/100. मित्रांनो आता याच्यामध्ये पहा, न्यूमरेटर मधले 2 झिरो, अंशातले 2 झिरो आणि छेदातले 2 झिरो कट करायचे. आता राहिलेत काय मित्रांनो, 92 राहिला आणि इकडे काय राहिला शिल्लक 2 राहिला. यांचा गुणाकार करा मित्रांनो. 92 मल्टिप्लाय बाय 2 यांचा गुणाकार पहा मित्रांनो. 2 2 जा 4, 2 9 जा 18. अशा प्रकारे यांचा गुणाकार आला 184. आपल्याला काढायचं होतं की एजंटला किती रुपये मिळाले. मग एजंट गॉट खाली लिहायचं, एजंट गॉट इक्वल टू 184 रुपीज. फार्मरचं जे फूड ग्रेन आहे मित्रांनो ते विकल्याबद्दल एजंटला 184 इतके रुपये त्याला कमिशन मिळेल. मित्रांनो यामधील नंबर 4चं एक्झाम्पल पहा. उमाताई परचेस द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम द गादी भांडा. नंबर 1, 3 sarees for 560 rupees each. Number 2, 6 bottle of honey for 90 rupees each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई पे? मित्रांनो या उदाहरणामध्ये पहा की उमाताई यांनी गादी भांडार मधून काही वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की 3 sarees म्हणजे 3 साड्या, त्याच्यामध्ये 560 रुपयाची एक साडी. इच म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक. म्हणजे एका साडीची किंमत आहे 560. अशा 3 साड्या घेतल्या. त्यानंतर 6 बॉटल घेतल्या हनी, मधाच्या 6 बॉटल घेतल्या. 90 रुपीज इच, एका बॉटलची किंमत आहे 90 रुपीज. इच हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तर 90 रुपयाला एक बॉटल आहे, तर 6 बॉटल घेतल्या. या 2 वस्तू त्यांनी खरेदी केल्या. तर अशा प्रकारे त्यांना 12% इतक्या प्रमाणात रिबेट त्या खादी भांडार यांनी जाहीर केलेला आहे. तर त्यांना उमाताईंना किती रुपये त्या गादी भांडारांना त्या वस्तूचे द्यावे लागतील ते आपल्याला काढायचं आहे. मग त्यांनी टोटल कॉस्ट त्यांच्या वस्तूंची किती होते ती काढायची. आणि रिबेट म्हणजे दुसऱ्या भाषेत डिस्काउंट म्हणतो आपण एक प्रकारे. म्हणून तो डिस्काउंट दिलेल्या त्या टोटल प्राइस मधून वजा करायचा. मित्रांनो आता याच्यामध्ये 3 sarees दिलेल्या आहे तुम्हाला. म्हणून कॉस्ट ऑफ 3 sarees, 3 साड्यांची किंमत काढताना 3 into 560. एका साडीची किंमत आहे 560 रुपये. 3 साड्या घेतल्या म्हणून त्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. 260 into 3. 3 0 जा 0, 3 6 जा 18, कॅरी ऑन 1, 3 5 जा 15 प्लस 1 दॅट इज अ 16. यांचा गुणाकार आला मित्रांनो 1680 रुपीज. 3 साड्यांची ही किंमत तयार झाली. आता आपल्याला 6 बॉटल घेतल्यात. मग 6 बॉटलची किंमत काढू आपण. कॉस्ट ऑफ 6 बॉटल, 6 बॉटलची किंमत पहा. 6 इंटू एका बॉटलची किंमत किती दिली मित्रांनो 90 रुपीज दिली आहे. म्हणून 6 ने त्याला मल्टिप्लाय करायचं. तर पहा 19 इंटू 6 करा. 6 0 जा 0, 6 9 जा 54. यांचा गुणाकार आला 540 रुपीज. अशा प्रकारे मित्रांनो 3 साड्यांची किंमत ही आली आणि 6 बॉटलची किंमत ही आली. मग टोटल कॉस्ट घेणार आहे आपण. टोटल कॉस्ट म्हणजे काय की साड्यांची किंमत आहे 1680 प्लस बॉटलची किंमत आलेली आहे पूर्ण 540. यांची काय करायची, ऍडिशन करायची मित्रांनो. पहा 1680 मध्ये 540 जर आपण ऍड केले मित्रांनो, तिकडे पहा 0 प्लस 0 0 येईल. 8 plus 4 12 carry on 1, 5 plus 1 6 and has 6 12 carry on 1, 1 plus 1 2. यांची ऍडिशन आली मित्रांनो 2220 रुपीज. लक्षात, अशा प्रकारची ही टोटल कॉस्ट आली. आणि रिबेटचा जो दर दिलेला आहे, रिबेट पर्सेंटेज पण दिलाय पहा. रिबेट पर्सेंटेज तो दिलाय तुम्हाला 12%. त्याचा दर दिलेला आहे 12%. तर तुम्हाला साधा रिबेट काढायचा. रिबेट इक्वल टू कॉस्ट प्राइस मल्टीप्लाय द रिबेट पर्सेंटेज. ओके, कॉस्ट प्राइस किती आली आपली, पूर्ण टोटल प्राइस आले
2220 मल्टिप्लाय रिबेट पर्सेंट दिलाय मित्रांनो 12%, 12/100. 12% म्हणजेच 12/100. आता याच्यातला एक झिरो आणि हा याच्यातला एक झिरो कट झाला मित्रांनो. आता इथे एक झिरो कट झाल्यानंतर इथे झिरो कट होत नाही. आता उरलेल्या संख्या पहा 222 मल्टिप्लाय बाय 12 यांचा काय करतोय मी गुणाकार करतोय मित्रांनो. 12 2 जा 24 कॅरी ऑन 2. 12 2 जा 24 प्लस 2 दॅट इज 26 कॅरी ऑन 2. 12 2 जा 24 प्लस 2 दॅट इज 26. दोघांचा गुणाकार आला मित्रांनो 2664 डिवाइड बाय 10 उरलेले आहेत आपल्या अजून. ओके मित्रांनो, याच्यामध्ये 10 ने डिवाइड करायचं आपल्याला. 10 ने डिवाइड करण्यासाठी छेदामध्ये एक झिरो आहे तर एक घर अंशामध्ये सरकवायचं. अंशातली जी संख्या आहे तशीच्या तशी लिहून टाकायची. लक्षात आली. त्यानंतर एक घर आहे म्हणजे 1 झिरो आहे. 1 झिरो असल्यामुळे एक घर तिकडनं सरकवायचं म्हणजे 266.4 हा त्यांचा काय आला रिबेट आला. आपल्याला उदाहरणात विचारलं मित्रांनो की उमाताईंना खादी भांडारला किती रुपये द्यावे लागतील. मग खाली लिहायचं तुम्हाला की उमाताई पे त्यांना किती रुपये द्यावे लागतील. तर एकूण जी रक्कम झालेली होती टोटल कॉस्ट झाली होती 2220 मधून तुमचा जो रिबेट आलेला आहे 266.4 यांचं काय करायचं सबट्रॅक्शन करायची. मित्रांनो आता या दोघांची सबट्रॅक्शन इकडे पहा. लिहिताना पहा पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे. इथे जर कुठली संख्या नसेल तर इथे झिरो घ्यायचा. आता 0 मधून 4 जात नाही 10 घेतले 10 मधून 4 गेले 6 कॅरी ऑन 1 पॉईंटच्या खाली पॉईंट देऊन टाकायचा. आता 6 आणि 7 येते 0 मधून जात नाही परत 10 घेतले 10 मधून 7 मायनस केले 3 कॅरी ऑन परत 1 घ्यायचा. इकडे 10 घेतले की खाली हा 1 घ्यायचा. परत इथे 2 मधून जात नाही 12 घेतले 12 मधून 6 आणि हा 1 झाला 7. 12 मधून 7 गेले 5 परत कॅरी ऑन 1 घ्यावा लागेल. त्यानंतर 2 आणि 1 3 झाले 2 मधून जात नाही परत 12 घेतले 12 मधून 3 गेले 9 कॅरी ऑन 1 आणि 2 मधून हा 1 गेला 1. अशा प्रकारे त्यांची सबट्रॅक्शन आली 1953.6 रुपीज. अशा प्रकारे उमाताईंना 1953.60 रुपये इतके गादी भांडाराला द्यावे लागले. याच्यातील नंबर 5 चं एक्झाम्पल पहा. यूज द गिवन इन्फॉर्मेशन अँड फिल इन द बॉक्सेस विथ सुटेबल नंबर्स. श्रीमती दीपांजली परचेस अ हाऊस फॉर ₹7,50,000 फ्रॉम श्रीमती लीलाबेन थ्रू अन एजंट. Agent has charged 2% brokerage from both of them. मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या दोन ओळीमध्ये आणि त्या इन्फॉर्मेशन नुसार तुम्हाला खालील बॉक्सेस पूर्ण करायचे आहेत. ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे मित्रांनो. आता या व्यवहारामध्ये हा एक व्यवहार घडलेला आहे. या व्यवहारात खरेदी करणारा आणि विकणारा ते समजून घ्या. याच्यात काय केलं मित्रांनो की दीपांजलीने परचेस म्हणजे खरेदी केलं आणि विकलं कोणी मित्रांनो लीलाबेन यांनी विकलं. हे लक्षात घ्या. मग अशा प्रकारे मित्रांनो जर घेत असाल तर त्याच्यामध्ये कमिशन हे ऍड करावं लागतं दिलेल्या किमतीमध्ये आणि जर विकायचं असेल तर दिलेल्या किमतीतून कमिशन हे वजा करावं लागतं. मग आता तुम्हाला पहिला क्वेश्चन दिला आहे की श्रीमती दीपांजली पेड. श्रीमती दीपांजलींना किती कमिशन द्यावं लागेल एजंटला ते काढायचं आपल्याला. मग त्याची किंमत दिलेली मित्रांनो 7,50,000 ही त्या हाऊसची प्राइस आहे मित्रांनो. लक्षात घ्या सेलिंग प्राइस म्हणून आपण तिला हाऊसची घराची. मग त्याच्यामध्ये किती टक्के ब्रोकरेज दिला 2%. 2% म्हणजे 2/100 लाईन्स. आता छेदातले 2 झिरो कट झाले इथे अंशातले 2 झिरो कट झाले मित्रांनो. इथे पाहा 7,500 आणि इथे 2 उरले यांचा काय करायचा गुणाकार करायचा. 7,500 मल्टिप्लाय बाय 2. ओके 2 0 जा 0 0 2 5 जा 10 कॅरी ऑन 1 2 7 जा 14 प्लस 1 दॅट इज 15. उरलेल्या दोन संख्यांचा जो गुणाकार आहे मित्रांनो तो आला 15,000 रुपीज. मित्रांनो 15,000 हे ब्रोकरेज फॉर परचेसिंग द हाऊस. घेणाऱ्यांनी जे एक प्रकारे दीपांजलीने जे घर घेतलं ते घर घेऊन दिल्याबद्दल त्या ब्रोकरेजला दिलेला तो चार्ज आहे. ओके अशाच प्रकारे श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज ऑफ रुपीज. लक्षात घ्या त्यांची जी प्राइस असते एखाद्या घराची जी प्राइस असेल त्या घराच्या प्राइस वरती विकणारा आणि घेणारा
दोघांकडून जो ब्रोकरेज असतो तो दोघांकडून ब्रोकरेज हा एक प्रकारचं कमिशन घेत असतो. जर समजा घेणाऱ्याकडून जर 15,000 घेत असेल तर विकणाऱ्याकडून सुद्धा तो तितकेच घेतो. म्हणून इथे सुद्धा तुम्हाला 15,000 हे ब्रोकरेज त्या ठिकाणी द्यावं लागेल. मित्रांनो, नंबर 3 मध्ये पहा, टोटल ब्रोकरेज रिसीव्ह बाय द एजंट इज रुपीज. आता हा जो एजंट असतो तो काय करतो, घेणाऱ्याकडून पण घेतो आणि विकणाऱ्याकडून पण घेत असतो. ब्रोकरेज काय करेल मित्रांनो, घेणाऱ्याकडून 15,000 रुपये घेईल आणि विकणाऱ्याकडून सुद्धा तो 15,000 रुपये घेईल. दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर 0 0 0 10 इथे आणि इथे 3 म्हणजे 15,000 आणि 15,000 म्हणजेच त्याला आपण 30,000 त्याला एक प्रकारचं कमिशन मिळेल. घेणाऱ्याकडून 15 आणि देणाऱ्याकडून 15 अशा प्रकारचं टोटल ब्रोकरेज त्याला मिळेल. नंबर 4 मध्ये द कॉस्ट हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज रुपीज. आता ही दीपांजली मॅडम ज्या आहेत त्या दीपांजली मॅडमने घर घेतलेलं आहे. मग घर घेतलेल्यांना काय असतं, जी किंमत असते त्याची ती किंमत आणि त्यांना ब्रोकरेज द्यावा लागला परत, मग घराच्या किमतीमध्ये ती किंमत ऍड करावी लागते, हे लक्षात ठेवा. मग मित्रांनो, याच्यामध्ये पहा, घराची जी किंमत आहे ती 7,50,000 अशा प्रकारची आहे आणि त्यांना ब्रोकरेज द्यावा लागला 15,000. ओके, यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर 0 0 0 5 5 प्लस 1 6 आणि 7 अशा प्रकारे यांना दीपांजली यांना जे जे घर आहे त्याची किंमत पडली समजा 7,65,000 रुपयाला. ओके, नंबर 5 चा पॉइंट पहा, द सेलिंग प्राइस ऑफ द हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इज. आता लीलाबेन ह्या विकणाऱ्या आहेत तर त्यांना तो 7,50,000 रुपयाचा जो हाऊस विकल्या गेलं त्यांना तेवढे रुपये मिळणार नाहीत. त्याच्यातलं जे कमिशन त्यांनी दिलं, ब्रोकरेज जो दिला एक प्रकारे, तो ब्रोकरेज त्याच्यातून वजा करावा लागेल. मित्रांनो, त्याच्यामध्ये 7,50,000 ला ते घराची किंमत आहे आणि त्याच्यातून ब्रोकरेज हा 15,000 त्यांना दुसऱ्याला द्यावा लागला, त्याच्यामुळे ती वजा होईल. यांची सबट्रॅक्शन पहा मित्रांनो, 0 0 तून 0 जिथे पण 0 इथे 0 तून 5 जात नाही. 10 घेतले, 10 मधून 5 गेले, 5 कॅरी ऑन 1, 5 मधून 2 गेले 3 आणि 7 हा जसाच्या तसा. अशा प्रकारे सेलिंग प्राइस ऑफ हाऊस फॉर श्रीमती लीलाबेन इक्वल टू 7,35,000. त्यांना ते घर विकल्यानंतर 7,35,000 हे मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.